नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची गरज लागणार नाही। भारत सरकार पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग यांनी लवकरच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 4.0 सुरू करणार असल्याची माहिती दिली। या मोहिमेअंतर्गत 1 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये देशभरातील 1600 जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिर आयोजित केली जातील। या शिबिरांमधून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग पेन्शनधारकांना त्यांच्या घरी जाऊन ही सुविधा पुरवली जाणार आहे। या नवीन सुविधेमुळे पेन्शनधारकांना आता घर बसल्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन प्रमाणपत्र सादर करणं शक्य होणार आहे। यामुळे विशेषतः वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींसाठी ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि साधी सरळ होणार आहे। पेन्शनधारकांना दरवर्षी 1 ते 30 नोव्हेंबर या काळात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं। जर हे प्रमाणपत्र वेळेत सादर केलं नाही तर त्यांची पेन्शन ही थांबवली जाते। आतापर्यंत हे काम करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत होते, परंतु फेस ऑथेंटिकेशनमुळे ही अडचण दूर झाली आहे। फेस ऑथेंटिकेशन हे एक बायोमेट्रिक तंत्रज्ञान आहे। यामध्ये तुमच्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून तुमचा चेहरा थेट लाईव्ह स्कॅन केला जातो आणि त्याची पडताळणी आधीच नोंद असलेल्या तुमच्या आधार कार्डवरील माहितीशी केली जाते। यामुळे ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्हाला पेन्शनधारक जर तुम्ही असाल तर फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुम्ही अगदी घर बसल्या तुमचं हे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता। त्यासाठी आता सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची बिलकुल गरज राहिलेली नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सरकारनं ही सुविधा सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे। यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।